नमस्कार, मी सौरभ नवगिरे. मी आज आलो आहे आमच्या गावातील एका बगीच्यामध्ये. होय, इथं सर्व प्रकारची झाडे आहेत, फुलाची झाडे आहेत. इथं विविध असं निसर्गाचं रूप तुम्हाला चांगलं बघायला मिळेल. पण मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगू, मी बगीच्यात नाहीये, तर मी आलो आहे सिंधपूरमधील भीमनगरच्या स्मशानभूमीत. होय, स्मशानभूमीतच. तर मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो इथली स्मशानभूमी कशी आहे ते. सन 2022 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्मशानभूमीमध्ये लहान लहान रोपे लावण्यात आली. आज त्या रोपाचे मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला. त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन गावातील युवकांनी एकत्र येत झाडे लावण्याचा सुंदर उपक्रम केला. फक्त झाडे लावण्याचा उपक्रम राबवला नाही, तर भीमनगर येथील युवकांनी त्या प्रत्येक रोपाला आपल्या लेकरासारखं जपलं. नियमित पाणी घातलं, तण काढलं, छाटणी केली आणि सतत संगोपन केलं. म्हणून आज ही छोटी छोटी रोपं मोठ्या हिरव्यागार वृक्षामध्ये रूपांतरित झाली आहेत. या स्मशानभूमीमध्ये जांभूळ, चिंच, आंबा, पेरू, केळी इत्यादी फळांची झाडे आहेत. यामधील आंबा, पेरू आणि केळी या झाडाची फळं गावकऱ्यांना यावर्षी चाखायला मिळाली. एकेकाळी ही स्मशानभूमी म्हणजे ओसाड, भयावह आणि सुमशान वाटणारी जागा होती. शक्यतो या परिसरामध्ये गावकरी फिरकत नव्हते. पण आज हे ठिकाण हिरव्यागार वृक्षांनी बहरले आहे. या झाडामुळे पर्यावरणाचे संरक्षण होत आहे, पक्ष्यांना निवारा मिळत आहे, गावकऱ्यांना फळांचा आणि झाडांच्या सावलीचा आनंद घेता येत आहे. खरंच भीमनगरमधील युवकांनी झाडासाठी घेतलेली मेहनत, केलेले श्रम आणि दाखवलेली जिद्द कौतुकास्पद आहे. फक्त झाडे लावून ते थांबले नाहीत, तर वर्षानुवर्ष त्याचे संगोपन केले. आज या मेहनतीचे फळ पक्ष्यांना, माणसांना, सर्वांना मिळत आहे. या झाडासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांना मनापासून सलाम. मित्रांनो, तुम्ही तुमच्या गावामधील स्मशानभूमीत अशाच प्रकारची झाडे लावा आणि त्या जागेला हिरवाईने फुलवा. स्मशानभूमी केवळ अंत्यसंस्काराची जागा न राहता पर्यावरण संवर्धन, पक्ष्यांचे आश्रयस्थान आणि समाजासाठी प्रेरणादायी असे आपण ठिकाण बनवू शकतो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला सिंधपूरमधील स्मशानभूमी? नक्की कमेंट करा. धन्यवाद.